सर्वांचं स्वागत आहे. ना आज आई त्यांच्याकडे जत्रा म्हणून बघा, यांच्याकडे जत्रेला याही रांगोळ्या कळल्या मस्तपैकी. मी जाऊन आली, दादा नाही ना वहिनी मंदिरात जाऊन आले. त्यांची जत्रा ती पालखी आली ती. आता आम्ही सगळं चालले मस्तपैकी. चला जाऊया. बघा जत्रा कशी भरली, पुढे दाखवतो अजून तुम्हाला. सगळ्या गाड्या बिड्या आणि जत्रा बघा पुढं किती भरली. अजून पब्लिक जाम आहे पुढं. हे देवा तिथं महेश, या महेश. आणि इकडे या साईडला यांच्याकडे तमाशा होतो, तो समोर दाखवतो तुम्हाला. हे बघा हे स्टेज घातलेलं तमाशाच्या समोर, तो बघा. सापा पूर्ण भरले बघा आता. जत्रा यांच्याकडची ना, मामाकडे या मामाच्या शेतावर. सध्या आली ना, तो कांद्याचा बी लावलेला समोर दिसते. हे समोर ना यो कांद्याचा बी आहे का. आता तो ती लोक आहे ना मामा, जेव्हा ज्या टायमाला आता पाऊस चालू हो झाला ना का, मग ते बी लावतील, इथे सुरुवात करतील लावायला. रेडी झाला का. इकडे बघा किती मोठा सोलार पॅनल लावले मामाने इथे. एवढ्या मोठा सोलारवर इथं ही मोटर बिटर त्यांची काय आहे ते चालू होतं. आवडी उचारा चान्स पण आहे ना. तुम्हाला दाखवता मामा बघा कशा कैऱ्या खातात. हे बघा कैऱ्या खातात. झोपलो तर मस्त की ना. आता मगाशीच उठले आणि वरती जो टेरेसवर ब्लॉग अपलोड करायसाठी आपला ब्लॉग अपलोड करून झालेला आहे. सो लवकर जाऊन बघा तुम्ही पण. आता आल्या खाली म्हणजे सांगते तो आग्याचा खाली माशांचा पोला तो काढू. ते काढायच्या अगोदर ती लोक यांची दादाची भाऊ सगळ्यां सगळं बसले बघायचं ते. आताच मस्त की आंघोळ विंघोळ केली, फ्रेश झालो आणि आता मस्त रेडी होऊन बघा मस्त वरती गेलं टेरेसवर तुम्हाला संध्याकाळचा नजारा दाखवता मी. एवढा भारी नजारा असं ना इकडे बघा. क्लायमेट बघा संध्याकाळचा रात्रीचा इथं जबरदस्त भारी. हां मी लेट आलो. इशू हे बघा इशू आले. तिला अनंता गेलता दुपारी आणायला. The next day. पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता बघा दादा निसताना काही ना काही द्यायला बोलता मग काय काय या गाडी दादाना बोलताय कोणता. आता कोणतं कसं बसायचं, कसं हे करायचं, कसं राहायचं. एक साईडला जोडून हा स्कूटी गाडी घेऊन कवा कवा पण 3-4 दिवसांत मी बी येईन कवा. दोघं या ना मग स्कूटी रिक्षा घेऊन. नाही सोमवारी चालल्या ना. स्कूटी मजा येते. सोमवारी चालले घरी जायला निघलो ना. आता वापस जाता नाही जरा महेशला बाबूला काही घ्यायचं त्याचे ट्रॅक्टर घ्यायचा ट्रॅक्टर. तो किती गर्दी होती ना आज बघा. एकदम पूर्ण मंदिर खाली आहे.
आता निघले आम्ही अर्धे रस्त्याने जवळ आल्या तरी अजून इच्छा रनिंग वगैरे आपल्या किती दाखवतं 4 तास 39 मिनिटाची. रस्ता बघा असा अर्धा रस्ता बनवलेला आहे आणि परत त्याच्यानंतर बाकीचा रस्ता तर काम चालू आहे अजून. कुठं खराब रस्ता कुठं चांगला बनवलेलं आहे. आता इथून जाता मला एक दर्शन घेऊ गणपती बाप्पाचा. सकाळपासून मेसेज जाम येतात बड्डे विशेष माझा बड्डे आहे तर व्हॉट्सअपवर मेसेज इंस्टावर रिप्लाय येतात काही फोन आले. रस्ता किती भारी बनवले बघा डांबरी एक नंबर रस्ता बनवले. महेशला इथं सेल दिसला 1,000ला 4 जीन्स किंवा 1,000ला फॅन्सी 3 नग जीन्स टी शर्ट बघा मस्त की इथं रोडला तर क्षेत्र होते बघा मस्त की. त्या साईडचा रस्ता बंद होता म्हणून आम्ही या साईडच्या काही रस्ता काम चालू आहे म्हणून त्यासाठी यांच्या चालले आम्ही आता. मग ते गार्डनमधून रस्ता ठेवले ते जायला. आम्ही बोलू नेहमीप्रमाणे पण रस्ता त्या इकडचं ठेवलं तिकडचं मेन मंदिराची इथे गेट चालू म्हणून. आता इथे चपला करता मस्त आहे की आणि जाता मंदिराने इच्छा एंट्री जाईल तिथे बघा चपला इथे घेऊ. हा गरम आहे एकदम. इकडनं त्याही एंट्री ठेवली आहे. यो गार्डन आहे गार्डनच्या इकडनं जाऊया गणपती दर्शन घ्यायला. गणपती बाप्पा मोरया. चला आतमध्ये काय शूट करायला भेटणार ना आपल्याला म्हणून त्यासाठी बाहेर इकडनं दाखवतो तुम्हाला मी. चला तो ना वापस रिटर्न बाहेर यायला लागला कारण मी ताट घेतलाच नव्हता. मी तसंच निघलेलो हो आत मी गेलो मस्त की ताट घेतले मी. बाकी मंदिर बघा आतमध्ये काही हे करून नाही तिथे शूटिंग तर मग बाहेरून दाखवतो प्रयत्न करतो तुम्हाला. 1,000 रुपये लगेगा आगे जाने का? उमरा छोड़ने का मेरे को नहीं 2,000 रुपये लगेगा. ठीक है मैं 1,500 रुपये दूंगा मेरे को उमरा. चल बैठ. हाँ ठीक है चलो बैठो. इनको अभी लिफ्ट दिया इधर मंदिर के पास. ये बघो विघ्नेश्वर ओझरला आलो आम्ही. ओझरला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आज बड्डे निमित्त आपण कुठं ना कुठं मी जातोच म्हणजे एकतर आपली इथं महडला जातो किंवा पालीला जातो आणि आज इकडं काहीच बघू शकता बघा आपण तो व्हेज हॉटेलला जातो पण या वेळेस आपण आज वायकर्स नॉनव्हेजला आल्या कारण या वेळेस वार म्हणून. या गाडी लावली तिथे मस्त आहे की जाऊया. चिली आली होती चिली संपवली आम्ही इकडे बघा क्रिस्पी होती सॉरी. आता काय रे चिकनचा आयटम आहे हां मूड पुसला काय माहिती कच्चा आयटम काढले आणि कसं होता पीस बघा तो याला तर तंगडी दिले तंगडी रोट्या चला या जेवायला टाईम होतं. वाजलं किती फक्त 2 वाजले 2 बघा. आता मस्त बिर्याणी मागवल्या अजून जो खप्पो बी ना आम्हाला अजून तो इकडे बिर्याणी मागवली आधीच अजून याने काही मस्त की निघल्या आता बघा. जेवल्या गाडीत बसल्या आता अजून आता टायमिंग बघा आता कंप्लीट टाईम 3 घंटे 25 मिनिट दाखवत आपल्या जायला नाही. हा बघा हा आहे मालशच घाट अजून पुरं रस्ता बघा कॉन्क्रीट केलेला आहे. एक नंबर बनवलेला रस्ता आणि पूर्ण घाटातला रस्ता पण त्यांनी भारी बनवलेला. हा समोरचा दिसतो ना समोरचा जो हरिश्चंद्रगड हा समोरचा दिसतो हरिश्चंद्रगड आहे. हा पूर्ण पट्टा अख्खा हरिश्चंद्रगडात आहे. मागच्याच घाट आता चालू झालेला आपल्याला बघा. स्कॉर्पिओ एन आयटम दिसतो तरी गावले रे.
इथं खिंड आहे ना, ही समोरची दिसते ही खिंड ना आपल्या महाराजांच्या पावलाने पदस्पर्शाने पावन झालेली खिंड. इथून महाराज वर जात होते शिवनेरीला जायला ना, शिवनेरीकडनं झाला ना. आता आम्ही ना टोकवड्याला पोचल्यावर अजून इथून किती दाखवतं आपला 76 किलोमीटर दाखवतं अजून बघा. 2 घंटे 16 मिनिट दाखवतं अजून. आता टोकवड्याला आता पोचल्या म्हणजे 2 घंट्यात आपले घरी पोचू आपण 6 वाजून 5 मिनिटांनी. चला बघूया अजून पुढं थांबतो का आपण रस्त्यात. बघताय ना यो ब्रिज जो आहे ना यो आता नव्याने बनलेला डायरेक्ट मुरबाडला खालती सिटीचं म्हणजे खालच्या रस्त्यांचा आणि याचा काही संबंध नाही. आता एवढं एकदम हे केलेलं आहे पूर्ण ब्रिज बनले असा भारी एक म्हणजे खालती ट्रॉफिकचा समस्याच हल झाली या ब्रिजवरनं जातो येतो आता. मस्त लांब लचक भारी बनवले. मी डायरेक्ट गेलो एक्सप्रेस वेला कारण आम्हाला ना आपले याच्या पुढे यो रस्ता आपला टिटवाला सोडला ना का जागेत थोडा 1 किलोमीटर आलो ना तर लेफ्ट साईडला यो रस्ता अहमदाबाद हायवे ना, अहमदाबाद मुंबई दिल्ली एक्सप्रेस येतो ना यो. पनवेल हा पनवेल अहमदाबाद हायवे यो. बदलापूर इशा 20 किलोमीटर, पनवेल 37 आणि मुंबई डायरेक्ट 80 किलोमीटर इशा. बघा मागच्या वेळेस पण आपण हेच रोड निघालतो. यो रस्ता आपल्याला फक्त एरंजारपर्यंत जायचा, नंतर एरंजारवरनं आपण राईट मारायचा आणि डायरेक्ट सीधा वापस बदलापूरमध्ये घुसायचा. ठीक आहे बरं आहे तरी पण एवढा हे झाला म्हणजे तरी पण कसा शॉर्टकट रस्ता भेटेल ना जायला. बघा उल्हास नदी आहे ही. आपण आता आहे वालिवली जवळ. समोर वालिवली गाव आहे. बेलिवली ते साईडला राहिली जो वालिवली गाव. यांची आहे ना आज वालिवलीवाल्यांची जत्रा आहे. जत्रा इकडे बघा त्यांची पूर्ण आई गावदेवी यात्रा उत्सव बघा किती भारी गेले त्यांनी. इकडे खेळ बिल मांडले बघा सगळे. तिकडे ते साईडला सगळे आले मस्त आहे की आपला पडल्यावर CNG पंपावर कुठं भरली आपण आले पाट्याला भरली ती सीधा गॅस. त्या आले पाट्याला गॅस आता डायरेक्ट इथं पडल्यावर भरायला आल्या. काही त्याला 1-1.5 घंटा झाले. आता मग आता बाबा दवाखान्यात चालल्या ते तब्येतच ना बरोबर इथून चाललो होतो हॉस्पिटलला बाबूची रिपोर्ट आणायला. पण बघा मी आज इथून माझा योग एवढा का आज माझ्या बड्डेच्या दिवशी आईची पालखी खुद्द मला भेटलेली आहे. काशीमीरा इथून भाईंदर ती ना भाईंदर काशीमीरा तिकडनं ही पालखी निघलेली त्यांची. चला जय एकविरा.